नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या घुगसी गावात मांगूर माफियांवर प्रशासनाने मोठी कारवाई करत अवैध मासे पालनाच्या जाळ्यावर जबरदस्त घाव घातला आहे। घुगसी परिसरात संयुक्त पथकाने टाकलेल्या धाडीत हजारो प्रतिबंधित मांगूर मासे जप्त करण्यात आलेत। घुगसी गावाजवळील 2.31 हेक्टर कृषी क्षेत्रात बेकायदेशीरपणे तलाव तयार करून प्रतिबंधित मांगूर माशांचे पालन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे महसूल, मत्स्य व्यवसाय आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली। तपासणी दरम्यान 13 पैकी 11 तलावांमध्ये शासनाने बंदी घातलेल्या मांगूर माशांचे पालन सुरू असल्याचे आढळून आले। सायंकाळी सुरू झालेल्या या कारवाईत ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावांमधील मासे बाहेर काढण्यात आले। माशांची संख्या मोठी असल्याने जप्तीची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती। प्रशासनाने ट्रॅक्टरभर प्रतिबंधित मांगूर मासे जप्त करत अवैध व्यवसायाला मोठा धक्का दिला आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध मांगूर मासे पालन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। आज घुगसी तालुका पारशिवनी येथे प्रतिबंधित थाई मागूर माशाचं संवर्धन होत असल्याचं कळलं। अशी माहिती आम्हाला पीआय साहेबांनी दिलेली होती। त्या अनुषंगाने आम्ही इथे आज मोका तपासणी केली। इथे साधारण 13 तलाव जे 2.30 हेक्टरच्या जागेमध्ये वितरलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यातील 11 तलावात प्रतिबंधित थाई मागूर लॅरियस गॅरॅपिनस या माशाचं अवैध मत्स्य संवर्धन होताना दिसून येत आहे। त्या अनुषंगाने आमच्या विभागाने, पोलीस विभागाने तसेच माननीय तहसीलदार साहेबांनी मिळून इथे एक संयुक्त कारवाई केलेली आहे। आणि मी जिल्ह्यातील सर्व जे असे प्रतिबंधित माशांचे करत असतील इलिगली त्यांना मी समजावू इच्छितो की सर्वांनी ते बंद करावे व तशी कारवाई करण्यात येईल।